पुस्तक शूद्रपूर्वी कोण होते? लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर. प्रकरण 6. शूद्र आणि दास. 1. युरोपियन ग्रंथकारांनी आर्यांबद्दल जो सिद्धांत मांडला आहे तो कसा असमर्थनीय आहे हे मागे दाखविले आहे. त्या सिद्धांताच्या एका भागाचा अजून आपण विचार केला नाही. शूद्र कोणाला म्हणावे हा तो भाग होय. श्री उ. सी. दास म्हणतो, दास व दस्यू हे जंगली लोक तरी होते किंवा अनार्य लोक तरी होते. त्यापैकी जे युद्धात पकडले गेले त्यांच्यावर गुलामगिरी लादण्यात आली आणि हे गुलाम लोक म्हणजे शूद्र लोक होत. श्री काणे हे एक वैदिक वाङ्मयाचे निष्णात पंडित आहेत. युरोपियन ग्रंथकारांनी मांडलेल्या सिद्धांताला ते उचलून धरतात. शूद्र कोणाला म्हणावे याबाबत त्यांचे मत खालीलप्रमाणे आहे. अलीकडच्या वैदिक वाङ्मयात दास हा शब्द शेतीवर काम करणारा किंवा गुलाम या अर्थाने वापरलेला आढळतो. यावरून असे अनुमान काढता येते की ज्या दासांच्या टोळ्या आर्यांच्या टोळ्यांशी झगडत होत्या असे जो ऋग्वेदात वर्णन आले आहे त्या क्रमाक्रमाने पराजित होत गेल्या आणि त्यांना आर्यांची सेवाचाकरी करणे भाग पडले. ब्राह्मण लोकांचे आमरणदायत्व करण्यासाठी परमेश्वराने शूद्राला जन्माला घातले असे मनुस्मृतीत म्हटले आहे. तैत्तरीय ब्राह्मण आणि इतर ब्राह्मण ग्रंथ यावरून आपल्याला असे आढळून येते की स्मृतीने शूद्राला जे स्थान दिले आहे तशाच प्रकारचे स्थान शूद्रांना सदर ब्राह्मण ग्रंथांनी दिले आहे. म्हणून दास किंवा दस्यू यांना प्रथम आर्यांनी पदाक्रांत केले व त्यानंतर दास व दसे यांचे हळूहळू शूद्रात रूपांतर होत गेले असे अनुमान काढणे संयुक्तिक होईल. या मतावरून असे दिसते की शूद्र हे दास दस्यू होत आणि शूद्र हिंदुस्थानाचे मूळचे रहिवासी होत. ते अगदी वन्यावस्थेत राहत होते व त्यांची संस्कृती अगदी रानटी होती. आता या मुद्द्यासंबंधी आपण विचार केला पाहिजे. पहिला मुद्दा अलग नाही, त्यात दुसरा एक मुद्दा अंतर्गत झाला आहे. या संयुक्त मुद्द्यातील एक भाग असा आहे की दास व दस्यू हे एकाच प्रकारचे लोक होत. त्याचा दुसरा भाग असा आहे की दास व दस्यू हे आणि शूद्र हे एकाच प्रकारचे लोक होत. दास व दस्यू हे एकच लोक होत म्हणजे एकाच प्रकारचे लोक होत असे म्हणणे ठीक आहे, पण त्याची सत्यता संशयास्पद आहे. दास व दस्यू हे एकाच प्रकारचे लोक होत अशा अर्थाने ऋग्वेदात पुष्कळ संदर्भ आढळतात, पण ते सारे संदर्भ या बाबतीत निर्णयात्मक स्वरूपाचे नाहीत. काही ठिकाणी ऋग्वेदात दास व दस्यू हे शब्द अशा अर्थाने वापरले होते की जणू काही त्यांच्यात भेद नाही. शाबर, शुष्ण, वृत्त आणि पिप्र यांना ऋग्वेदात दास व दस्यू असे म्हटले आहे. दास व दस्य हे दोघेही इंद्र आणि देव आणि विशेषतः अश्विनी यांचे शत्रू होत असे ऋग्वेदात त्यांचे वर्णन केले आहे. दास व दस्यू या दोघांचीही शहरे इंद्र व देव यांनी जमीनदोस्त केली असे ऋग्वेदात वर्णन केले आहे. दास व दस्यू यांच्या प्रभावाचे फळ एकच होते असे ऋग्वेदात वर्णन केले आहे. ते फळ म्हणजे पाण्याची मुक्तता आणि प्रकाशाचा उदय. दभितीयाची मुक्तता कशी झाली याचे ऋग्वेदात वर्णन केले आहे. या प्रसंगी दास व दस्यू या दोघांनाही निर्देश केला आहे. दभितीची मुक्तता दासांपासून केली असे एका ठिकाणी वर्णन केले आहे आणि त्याची मुक्तता दस्यूपासून केली असे दुसऱ्या ठिकाणी म्हटले आहे. वर दाखविलेल्या ऋग्वेदातील संदर्भावरून असे दिसते की दास व दस्यू हे एकच होत, निरनिराळे लोक नव्हते. ऋग्वेदात जे इतर संदर्भ आहेत यावरून असे वाटते की दास व दस्यू हे निरनिराळे लोक होत. दास यांचा उल्लेख ऋग्वेदात 54 ठिकाणी केला आहे. त्याचप्रमाणे दस्यू यांचा 78 ठिकाणी. दास व दस्यू हे दर वेगवेगळे लोक नव्हते, तर ऋग्वेदात इतक्या अनेक ठिकाणी त्यांचे भिन्न भिन्न उल्लेख का केले होते? यावरून असा अंदाज बांधता येतो की दास व दस्यू हे निरनिराळ्या दोन जमातीचे लोक असावेत. दास व दस्यू हे आणि शूद्र हे एकच होते असा जो संयुक्त मुद्द्यांचा दुसरा भाग आहे तो वरील विवेचन लक्षात घेतले तर अगदी बिनबुडाचा भाग दिसतो. शूद्र लोक म्हणजे दास व दस्यू हे लोक होत असे म्हणणारे लोक आपल्या मताला पुष्टी मिळविण्यासाठी शूद्र या शब्दाची व्युत्पत्ती स्पष्ट करून पुढे मांडतात. त्याचे म्हणणे असे की शूद्र हा शब्द शुक्र म्हणजे दुःख आणि द्रु म्हणजे व्याकुळ होणे या शब्दापासून झाला आहे. शूद्र या शब्दाचा अर्थ दुःखाने व्याकुळ झालेला असा होतो. शूद्र या शब्दाची अशा प्रकारे जी उत्पत्ती लावतात ते आपल्या मताला पोषक म्हणून वेदांत सूत्रात 3:3:34 जनश्रुती संबंधी सांगितलेल्या कथेचा आधार घेतात. ही कथा अशी आहे की हंस पक्षी आपणासंबंधी अत्यंत तिरस्कारपूर्वक बोलत आहेत. हे ऐकून जनश्रुती दुःखाने व्याकुळ झाला. काणे यांच्या धर्मसूत्र 2:1 पान 155 या ग्रंथातील संदर्भ. विष्णू पुराणात तशाच प्रकारची उत्पत्ती दिलेली आहे. वर उल्लेखलेली विधाने कितपत समर्थनीय आहेत? शूद्र हा शब्द
विशेष नाम म्हणून समजला जात नाही, तर तो दुसऱ्या धातूपासून बनलेला शब्द आहे असे समजणे म्हणजे भाषेचे दारिद्र्य कबूल करणे होय. आपल्या मनाला पोषक अशा शब्दाच्या खोट्या उत्पत्त्या तयार करणे ही एक मोठी कला आहे आणि या कलेत ब्राह्मण ग्रंथकारांचा जगात कोणीही हात धरू शकणार नाही. संस्कृत भाषेत असा एकही शब्द मिळणार नाही की ज्याच्याबद्दल ब्राह्मण ग्रंथकार व्युत्पत्ती तयार करून ठेवणार नाहीत. उपनिषद या शब्दांच्या व्युत्पत्त्या निरनिराळ्या ब्राह्मण ग्रंथकारांनी निरनिराळ्या सांगितल्या आहेत. यासंबंधी प्रोफेसर मॅक्स म्युलर यांनी खालीलप्रमाणे विचार प्रदर्शित केले आहेत. ब्राह्मण ग्रंथकारांनी याबाबतीत स्पष्टीकरणे जाणून बुजून इतकी उलटी-पालटी मांडली आहेत की त्यांच्यातील एकमत कोणत्या स्पष्टीकरणाबद्दल आहे हे समजून घेणे कठीण झाले आहे. या बाबतीत आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अर्धवट शिकलेल्या लोकांची प्रवृत्ती अशी असते की ज्या शब्दांचा अर्थ प्रचारात जास्त आहे त्या अर्थाला जुळणारी त्या शब्दाची उत्पत्ती ते धुंडून काढतात व मान्य करतात. अशा प्रकारे तयार केलेल्या उत्पत्त्या आरण्य ग्रंथात भरपूर आढळतात. व्युत्पत्ती याचा जो खरा अर्थ आपण समजतो त्या खऱ्या अर्थाने आरण्यकालातील व्युत्पत्त्या लावलेल्या आपल्याला आढळत नाहीत. त्या व्युत्पत्त्या म्हणजे शब्दांची ओढाताण करून विशिष्ट अर्थाने जुळणारे त्यांचे अर्थ लावणे अशा रीतीने तयार केले आहेत. वेदांत सूत्र आणि वायुपुराण, विष्णू पुराण यामध्ये शूद्र शब्दाची व्युत्पत्ती सांगण्याचा जो प्रयत्न केला आहे तोही प्रोफेसर मॅक्स म्युलर यांनी सांगितलेल्या तऱ्हेचा आहे. शूद्र हा धातू साधित आहे व त्याचा अर्थ दुःखाने व्याकुळ झालेले लोक असा होतो. असा जो अर्थ सांगण्याचा या ग्रंथांनी प्रयत्न केला आहे तो बालिश व निरर्थक आहे. एवंस तो ताज्य आहे. ब्राह्मण ग्रंथकार म्हणतात की शूद्र शब्द धातू साधित आहे. याच्या उलट असे म्हणता येईल की शूद्र हा धातू साधित शब्द नाही तर तो स्वतंत्र शब्द आहे आणि तो शब्द एका जमातीचे किंवा टोळीचे विशेष नाव म्हणून वापरलेला आहे. याला आपणाजवळ प्रत्यक्ष पुरावा आहे. सिकंदरने हिंदुस्थानावर स्वारी केली तिचा इतिहास इतिहासकारांनी लिहिला आहे. त्या स्वारीच्या वेळी हिंदुस्थानात स्वतंत्र व स्वायत्त अशी लोकसत्ताक राज्य अस्तित्वात होती व त्या राजांनी सिकंदरला टक्कर दिली असे इतिहासकारांनी लिहिले आहे. ही लोकसत्ताक राज्ये निरनिराळ्या टोळ्यांची मिळून झाली होती व प्रत्येक टोळीला वेगवेगळे नाव होते. अशा लोकसत्ताक राज्यातील टोळीपैकी सोदरी या नावाने संबोधली जाणारी एक टोळी होती. ती महत्वाची टोळी होती. सिकंदर बरोबर ज्या टोळीने युद्ध केले त्यापैकी सोदरी एक टोळी होती. इतर टोळीप्रमाणे याही टोळीचा पाडाव सिकंदरने केला होता. सोदरी लोक म्हणजेच पूर्वीचे शूद्र असा लॅसेनच्या ग्रंथकाराने आपला अभिप्राय व्यक्त केला आहे. पतंजलीने महाभाष्याच्या 1, 2, 3 या श्लोकात शूद्राचा उल्लेख केला आहे. शूद्र व अभर हे एकच लोक होते असे पतंजलीने आपले मत व्यक्त केले आहे. महाभारतातील 6व्या पर्वाच्या 32व्या अध्यायात शूद्र लोकांच्या प्रजासत्ताक राज्यासंबंधी उल्लेख आढळतो. विष्णू पुराण, मार्कंडेय पुराण आणि ब्रह्मपुराण यात असे म्हटले आहे की शूद्रांची टोळी ही अनेक टोळ्यांपैकी एक स्वतंत्र टोळी आहे आणि विंध्य पर्वताच्या उत्तरेकडील प्रदेशात ती टोळी राहत असे. 2. दास व दस्यू हे अनारे लोक होते हे दाखविण्यासाठी ते शुद्ध वांशिक अर्थाने वापरले आहेत काय? तसे जर असेल तर शूद्र हे हिंदुस्थानचे मूळ रहिवासी होते हे सिद्ध करण्यास काही सूचक पुरावा आहे काय? या दोन प्रश्नांचा विचार करणे जरूर आहे. या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी दिले तर दास व दस्यू आणि शूद्र हे एकच लोक होत असे म्हणता येणे शक्य नाही. दस्यू हा शब्द अनारे लोक यांना उद्देशून वांशिक अर्थाने वापरला आहे हे दाखविण्यास पुरावा नाही. उलट अंशी आर्य वंशाचे रीतिरिवाज न पाळणारे लोक अशा अर्थाने दस्यू हा शब्द वापरला आहे. याला भरभक्कम पुरावा आहे. या बाबतीत महाभारताच्या शांती पर्वातील 65व्या अध्यायातील 33वा श्लोक विचारात घ्यावा. तो श्लोक असा: दृश्यन्ते मानुषे लोके सर्व वर्णेषु दस्यवहा लिंगांतरे वर्तमाना आश्रमेषु चतुष्वर्पी. अर्थ: सर्व वर्णात आणि सर्व आश्रमात दस्यू लोकांचे अस्तित्व आढळून येते. दस्यू हा शब्द अनार्य लोकांची टोळी दर्शवणारा शब्द म्हणून वापरण्यात येत नव्हता. हे महाभारतातील वरील उतार्यावरून स्पष्ट दिसून येते. हा उतारा म्हणजे एक निर्णायक पुरावा होय. याबद्दल शंका घेण्यास मुळीच वाव राहत नाही. दस्यू हा शब्द कसा उत्पन्न झाला हे सांगणे कठीण आहे. या बाबतीत असे मत प्रचलित आहे की हिंदी आर्य लोकांनी दस्यू हा शब्द हिंदी इराणी लोकांना शिवी म्हणून वापरला होता. या मतात अतिशयोक्ती किंवा ओढाताण दिसत नाही. हिंदी आर्य व हिंदी इराणी लोकांनी या लोकात झगडे होते असा इतिहास सांगतो. यावरून हे शक्य आहे की हिंदी आर्य लोकांनी आपल्या शत्रूंना तिरस्कारपूर्वक रीतीने संबोधण्यासाठी दस्यू हा शब्द उत्पन्न केला असेल. ही विचारसरणी खरी मांडली तर दस्यू हे हिंदुस्थानचे रहिवासी होते असे म्हणता येणार नाही. दास या शब्दाबद्दल विचार केला तर
असा प्रश्न प्रथम उपस्थित होतो की झेन अवेस्ता यात वर्णन केलेले अजही दाहक आणि दास या शब्दांमध्ये काही संबंध आहे काय? अजही दाहक हा संमिश्र शब्द अजही व दाहक या शब्दांनी मिळून झाला आहे. अजही म्हणजे साप, साक्षस. दाहक हा शब्द दाह या धातूपासून झालेला आहे. दाह म्हणजे चावणे, इजा करणे. अजही दाहक याचा अर्थ चावणारा राक्षस असा होतो. झोआक या नावाने हिंदी इराणी लोकात सामान्यपणे संबोधला जाणारा जो माणूस आहे त्याला अजही दाहक असे योग्य नाव देण्यात आले आहे. जोहाक याचा याष्ट वाङ्मयात पुष्कळ वेळा उल्लेख केला आहे. हा राक्षस बॅबिलोनमध्ये राहत होता व तेथे त्याने राजवाडा बांधला होता असे मानले जाते. या जगात पावित्र्याचे जे राज्य चालले आहे त्याचा विनाश करण्यासाठी राक्षसांचा प्रमुख आंग्र मायन्यू याने अजही दाहक याला उत्पन्न केले. हिंदी इराणी लोकांचा प्रसिद्ध राजा इमा याच्याबरोबर अजही दाहक यांनी युद्ध सुरू केले व त्यात त्याने शीमाचा पाडाव करून युद्धात ठार मारले. शाईता म्हणजे चकाकणारा, तेजस्वी किंवा राजे करणारा या अर्थाने इमाचा अवेस्तामध्ये अनेक वेळा उल्लेख केला आहे. क्षी या धातूचे दोन अर्थ आहेत, चकाकणे, तेजस्वी होणे किंवा राज्य करणे. इमाला अवेस्तने हवंतवहा असे तिचे विशेषण दिलेले फार आढळते. हवंतवहा म्हणजे मेंढ्यांचा चांगला कळप बाळगणारा. हा अवेस्तातील इमा क्षायिता पुढील पार्शियन भाषेत जमसिद्ध झाला. अशा दंतकथा प्रचलित आहेत की जमशिद राजा विवंध्वंताचा मुलगा होता. तो इराणच्या इतिहासाचा नायक होता, पर्शियन संस्कृतीचा संस्थापक होता. तो पेजदियाद्यान या घराण्याचा राजा होता. यास्न 9 व 5 यात म्हटले आहे की हस्म याचा बेधडकपणे चक्काचूर करणारा या जगातील पहिला माणूस विवंशक हा होय. या कार्याबद्दल विवंशसला वर मिळाला. त्या वराने त्याला मुलगा प्राप्त झाला. तो मुलगा म्हणजे तेजस्वी व मेंढ्यांचा चांगला कळप बाळगणारा, मानवात श्रेष्ठ, पराक्रमी व सूर्यासारखा प्रकाशमान असलेला, ज्याने आपल्या कारकिर्दीत सरदार व जनावरे यांना अमर केले व पाण्याचे प्रवाह 12 मास अखंडपणे वाहत ठेवले व वृक्षांना अमर केले, तो राजा इमा होय. त्याच्याजवळ शाश्वत आध्यात्मिक तेज होते. कीर्तिवंत इमाच्या कारकिर्दीत कडक थंडी किंवा कडक उन्हाळा, वृद्धत्व, मृत्यू आणि तिरस्कार ही कधीच अस्तित्वात आली नाही. झेन अवेस्तातील दाहक व ऋग्वेदातील दास हे एकच होते की काय? त्यांच्या नावात जे साम्य आहे त्याला महत्त्व द्यावायचे म्हणले तर ते शब्द म्हणजे एकाच माणसाची दोन नावे होत हे उघड होते. संस्कृतमधील दास हा शब्द अवेस्तातील दाह हा शब्द होऊ शकतो. याचे कारण असे की संस्कृतीतील स याचे रूपांतर ह असे सहजपणे होऊ शकेल. या एका पुराव्यावरून आपण असा निष्कर्ष काढला की ऋग्वेदातील दास व झेन अवेस्तातील दाहक हे एकच लोक होत, तर तो निष्कर्ष केवळ त्या एका पुराव्याच्या आधारामुळे एक प्रकारची कल्पोकल्पित कल्पना ठरेल. या पुराव्याशिवाय या बाबतीत दुसरा पुरावा आहे. हा पुरावा इतका सबळ व भरभक्कम आहे की यावरून दास व दाहक हे लोक एकच होत असा निष्कर्ष काढावयास मार्ग पुढे पाहण्याची मुळीच जरुरी वाटत नाही. यासनं हा 9 मध्ये अजही दाहक याचे असे वर्णन केले आहे की त्याला 3 डोकी व 6 डोळे होते. अजही दाहक याचे असे अवेस्तातील वर्णन ऋग्वेदातील दास याच्या वर्णनाशी तंतोतंत जुळते. या दोघांचे शारीरिक वर्णन इतके सारखे असावे हे आश्चर्यकारक आहे. ऋग्वेदातील दास व अवेस्तातील दाहक हे एकच लोक होत ही विचारसरणी जर ग्राह्य धरली तर हे उघड आहे की दास हिंदुस्थानातील मूळचे रहिवासी नव्हते. 3. शूद्र वन्यावस्थेत राहणारे हिंस्र लोक होते काय? दास व दस्यू हे वन्यावस्थेत राहणारे हिंस्र लोक नव्हेत. ते आर्यान इतके सुसंस्कृत लोक होते. एवढेच नव्हे तर आर्यांपेक्षाही ते प्रबळ व पराक्रमी होते. या मुद्द्याला ऋग्वेदातून पुरावा मिळतो. या मुद्द्याला सुरेख गोश्वारा श्री अय्यंगार यांनी खालीलप्रमाणे दिला आहे. दस्यू शहरात राहत असत. ऋग्वेद 1:53-8, 1:103-3. ते निरनिराळ्या राजांचे प्रचारजन होते. त्या राजांपैकी बऱ्याच राजांची नावे सांगण्यात आली आहेत. दस्यूंजवळ साठवून ठेवलेली संपत्ती असे. ऋग्वेद 7:40-6. साठवून ठेवलेली संपत्ती म्हणजे गायी, घोडे आणि रथ. ऋग्वेद 2:15-4. ही संपत्ती जरी 100 अशी असलेल्या शहरात ठेवली होती. ऋग्वेद 1:33-4. दस्यू श्रीमंत होते. ऋग्वेद 1:33-4. आणि सपाट जमिनीमध्ये आणि दऱ्याखोऱ्यात त्यांनी आपली मालमत्ता तयार करून ठेवली होती. ऋग्वेद 10:69-6. त्यांच्या अंगावर सोन्याचे व
जवाहिराचे दागिने असत. ऋग्वेद 1:33-8 त्यांचे पुष्कळ किल्ले होते. ऋग्वेद 1:33-13 7:17-14 दस्यू राक्षस आणि आर्यदेव हे अंगावर सोन्याचे व चांदीचे दागिने घालून राहत असत. ते लोखंडी किल्ल्यात राहत असत. अथर्ववेद 5:28-9 ऋग्वेद 2:20-8 दिओदस हा इंद्रांचा भक्त होता. त्याचा ऋचात वारंवार उल्लेख केला आहे. इंद्राने त्याच्यासाठी दस्यूचे 100 दगडी किल्ले जिंकून घेतले. ऋग्वेद 4:30-20 आर्य अग्नीची पूजा करीत असत. दस्यू अग्नीची पूजा करीत नसत. अग्नी आर्यांच्या तर्फे प्रदाप्तमान होऊन दस्यूंची शहरे जाळीत असे. ऋग्वेद 7:5-3 आर्यांची गुरे चोरून आणून दस्यूंनी त्यांना दगडी तुरुंगात गोठ्यात ठेवले होते. बृहस्पतीने तो तुरुंग फोडला. ऋग्वेद 4:67-3 दस्यूंजवळ रथ होते व त्यांचा आर्याप्रमाणे युद्धात उपयोग करीत असत. आर्यांजवळ जी शस्त्रे होती ती शस्त्रे दस्यूंजवळ होती. ऋग्वेद 8:24-27 3:30-5 2:15-4 दास व दस्यू आणि शूद्र हे एकच लोक असे म्हणणे म्हणजे कल्पनेची भरारी आहे. ते म्हणणे म्हणजे कल्पनेची वावडी वाऱ्यावर सोडून देणे होय. या म्हणण्याला आतापर्यंत मान्यता दिली गेली याचे कारण हे की ते म्हणणे आदरणीय विद्वानांच्या तोंडून बाहेर पडले होते, परंतु ते म्हणणे सिद्ध करणारा पुरावा कोठेही मिळत नाही. दास हा शब्द ऋग्वेदात 54 वेळा आणि दस्यू हा शब्द 78 वेळा वापरला आहे. हे पूर्वी सांगितले आहे. दास व दस्यू हे एकच लोक होते. या भावनेने त्यांचा उल्लेख ऋग्वेदात काही ठिकाणी केला आहे. शूद्र हा शब्द ऋग्वेदात फक्त एकदाच वापरला आहे आणि तो अशा प्रकारे वापरला आहे की तो ज्या संदर्भाने वापरला आहे त्या संदर्भाशी दास व दस्यू या शब्दांचा काहीच संबंध नाही. वर जे विवेचन केले आहे ते लक्षात घेतले तर कोणता सुबुद्ध माणूस असे विधान करील की शूद्र आणि दस व दस्यू हे एकच लोक होत? या बाबतीत लक्षात ठेवण्यासारखी दुसरी गोष्ट अशी आहे की दास व दस्यू ही नावे पुढील वैदिक वाङ्मयातून अजिबात अदृश्य झाली. याचा अर्थ असा की दास व दस्यू यांना आर्यांनी संपूर्णपणे आत्मसात करून टाकले. परंतु शूद्रांची गोष्ट काहीशी निराळी आहे. अगदी प्राचीन काळच्या वैदिक वाङ्मयात शूद्रासंबंधी काहीच उल्लेख आढळत नाही, परंतु पुढील वैदिक वाङ्मयात शूद्रासंबंधी काहीच उल्लेख आढळत नाही. परंतु पुढील वैदिक वाङ्मयात शूद्रासंबंधी भरपूर उल्लेख आढळतात. या सर्व पुराव्यावरून हीच गोष्ट सिद्ध होते की शूद्र लोक दास व दस्यू या लोकांहून निराळे लोक होते. 4. शूद्र अनार्य होते काय? या बाबतीत श्रब कोण म्हणतात? ब्राह्मण ग्रंथ त्याचप्रमाणे धर्मसूत्रे जेव्हा लिहिली गेली तेव्हा या ग्रंथाच्या लेखकांनी आर्य आणि शूद्र यांच्यात असलेला भेदभाव सतत नजरेपुढे ठेवला होता. तांड्य ब्राह्मणात लुटूपुटूच्या लढाईचे वर्णन केले आहे. यात असे म्हटले आहे की शूद्र व आर्य कातड्यासाठी लढतात. त्यांची लढाई अशा बेताने चालते की तीत आर्यरंग यशस्वी होतो. आपत्ती धर्मसूत्र 1:1:3:40-41 म्हणते की स्वतः भिक्षा मागून आणलेले अन्न ब्रह्मचारी जर खाऊ शकत नाही तर ते त्याने आर्याजवळ ठेवावे किंवा त्याच्या गुरुचा जो दास शूद्र असेल त्याला ते अन्न द्यावे. त्याचप्रमाणे गौतम सूत्राने 10:69 शूद्राला अनार्य हा शब्द वापरलेला आहे. शूद्र व आर्य यांच्यात असलेला भेद किती कडक रीतीने पाळला जात होता याचे जास्त स्पष्टीकरण होणे जरूर आहे. शूद्र हे अनार्य होते असा जो पुरस्कार करण्यात येतो त्याला आधार म्हणून याचे जास्त स्पष्टीकरण होणे जरूर आहे. शूद्र हे अनार्य होते असा जो पुरस्कार करण्यात येतो याला आधार म्हणून खालील पुरावे विशेष महत्वाचे आहेत. अथर्ववेद 4:20-4 हजार डोळ्यांचा देव ही लता माझ्या उजव्या हातात ठेवील. तिच्या साहाय्याने मी प्रत्येकाला पाहतो, शूद्राला तसेच आर्याला. कथक संहिता 34:5 शूद्र व आर्य यांचा कातड्यासाठी तंटा होतो. देव दैत्य राक्षस याच्या सूर्यासाठी तंटा उत्पन्न झाला. देवांनी लढून सूर्य मिळवला. शूद्रांशी तंटा करण्याने आर्यवर्णाला यश मिळविण्यास आर्य भाग पाडतो व तो स्वतःला यशस्वी करतो. आर्य देवाच्या गाभाऱ्यात राहील, शूद्र देवांच्या गाभाऱ्याबाहेर राहील. कातडी सूर्याच्या आकाराप्रमाणे पांढरी वर्तुळाकार राहील. वाजसनेयी संहिता 23:30-31 जेव्हा हरिण शेतातील बाजरीचे पीक खाते तेव्हा शेताच्या धन्याला या हरणीबद्दल प्रेमभाव वाटत नाही. तेव्हा शूद्राच्या पत्नीला आर्य जर प्रेमी असला तर त्या शूद्राला त्या वाढीची इच्छा नसते. जेव्हा हरिण शेतातील बाजरीचे पीक खाते तेव्हा शेताच्या धान्याला या हरणीचा राग येतो. जेव्हा शूद्र माणूस आर्य स्त्रीचा प्रियकर होतो तेव्हा पती
त्या प्रेमाच्या समृद्धीबद्दल आपली संमती देत नाही। वरील श्लोकांवरून हे स्पष्ट होते की शूद्र व आर्य हे वेगवेगळे लोक होते व त्यांच्यात वैर होते। यावरून पर्यायाने असे सिद्ध होते की शूद्र हे अनार्य होत, परंतु असा निष्कर्ष एकदम काढणे जरा घाईचे होईल। शूद्र हे अनार्य होत असा निष्कर्ष वरील श्लोकातील माहितीवरून काढण्यापूर्वी दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत। पहिली गोष्ट ही की पूर्वी सांगितल्याप्रमाणे व ऋग्वेदात उपलब्ध असलेल्या पुराव्यावरून असे म्हटले पाहिजे की आर्यात दोन प्रकार आहेत, वैदिक आर्य व निर्वैदिक आर्य। ही गोष्ट लक्षात घेतली तर असे मान्य करावे लागते की एक प्रकारचे आर्य दुसऱ्या प्रकारच्या आर्याबद्दल दुजाभावाने आणि वैरभावाने बोलत असतील। हा मुद्दा लक्षात घेतला तर पुढची पायरी अशी होते की शूद्र व आर्य यांच्यात जो वैरभाव वर्णन केला त्यावरून शूद्र हे अनार्य होते असा निष्कर्ष काढता येत नाही। शूद्र हे दुसऱ्या प्रकारचे आर्य होते असे म्हणता येईल। शूद्र हे अनार्य नव्हते तर ते आर्य होते, परंतु त्यांची टोळी किंवा त्यांची जमात किंवा त्यांचा पंथ ही निराळी होती असा निष्कर्ष काढणे शक्य आहे। या निष्कर्षाला पोषक अशी माहिती हिंदू धर्माच्या पवित्र वाङ्मयात मिळते। ती पुढील प्रमाणे आहे। 1. अथर्ववेद 19:32-8 हे दर्भा, मी ब्राह्मणांना, राजन्यांना, शूद्रांना, आर्यांना जे जे आम्हाला आवडतात आणि जे जे आम्हाला पाहू शकतात त्या सर्वांना मी प्रिय होईन असे कर। 2. अथर्ववेद 19:62-1 मी देवामध्ये आवडता होईल असे कर। मी राजांमध्ये आवडता होईल असे कर। जो पाहतो मग तो शूद्र असो वा आर्य असो त्या प्रत्येकाला मी आवडेल असे कर। 3. वाजसनेयी संहिता 18:48 हे अग्नी, आम्हाला राजामध्ये तेज दे, आम्हाला ब्राह्मणांमध्ये तेज दे, आम्हाला वैश्यांमध्ये व शूद्रांमध्ये तेज दे, मला तेजात तेज मिळवून ते तेज दे। 4. वाजसनेयी संहिता 20:17 आम्ही गावात वनात लोकांच्या सभेत जाणून बुजून शूद्रांविरुद्ध किंवा आर्यांविरुद्ध एखादे पाप केले असेल, आमच्यापैकी एकाने अतिथीच्या पाहुणचारात काही न्यून पाडून एखादे पाप केले असेल तर त्या पापांचा तू विध्वंसक आहेस। 5. वाजसनेयी संहिता 28:48 हे लोक ब्राह्मण, राजन्य, शूद्र, आर्य आणि माझा स्वतःचा शत्रू यांना उद्देशून मी मंगलकारक शब्द बोलत आहे, तर देवांना आणि या जगात दक्षिणा वाटणाऱ्यांना मी प्रिय हो, माझी ही इच्छा पुरविली जाओ, तो माझ्या अंकित राहो। वरील उतार्यातील विधाने काय दर्शवतात? पहिल्या उतार्यातील विधान असे स्पष्ट दर्शवते की ब्राह्मण व आर्य व यांच्यात भेद होता, ब्राह्मण अनार्य होते असे म्हणता येईल काय? दुसऱ्या उतार्यातील विधाने असे दाखवितात की शूद्रांचे प्रेम व सदिच्छा प्राप्त करून घेण्यासाठी लोक देवाची प्रार्थना करीत असत। शूद्र जर वन्यावस्थेत राहणारा हिंस्र माणूस होता तर मग लोक त्याचे प्रेम व सदिच्छा संपादन करण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना करीत असत असे म्हणणे तरी तर्काला पटणारे दिसते काय? वरील उतार्यातील विधाने खरी मांडली तर असे म्हणता येते की त्या विधानावरून शूद्र अनार्य होते असे सिद्ध होत नाही। 5. धर्मसूत्रात शूद्रांना अनार्य म्हटले आहे। वाजसनेयी संहितेत शूद्र स्त्रीला अत्यंत तिरस्कारपूर्वक रीतीने वागविले आहे, तथापि त्यावरून शूद्राच्या परिस्थितीबद्दल फारसा बोध होत नाही। शूद्रांना तुच्छतेने लेखणारे जे पुरावे धर्मसूत्रात आढळतात त्यावरून शूद्र हे अनार्य होते असे सिद्ध करता येत नाही। याची दोन कारणे आहेत। पहिले कारण असे की सर्व धर्मसूत्रे आणि इतर धार्मिक ग्रंथ हे शूद्रांच्या शत्रूंनी लिहिले, ही गोष्ट यापुढे सप्रमाण दाखविण्यात येईलच। म्हणून या ग्रंथातील शूद्राविरुद्ध असलेले मुद्दे यांना पुरावे म्हणून किंमत देता येत नाही। या ग्रंथातील शूद्रांविरुद्ध असलेले मुद्दे हे खरोखर वस्तुस्थितीदर्शक म्हणून ग्रंथकारांनी मांडले होते की खोट्या नाट्या गोष्टींची खिचडी करून ते मुद्दे त्यांनी मुद्दाम रचले होते हे समजणे फार कठीण आहे। शूद्रासंबंधी इतर ग्रंथात ज्या गोष्टी मुळीच जुळत नाहीत हेही लक्षात ठेवण्यासारखे आहे। धर्मसूत्रे म्हणतात की शूद्रांना उपनयन विधीचा आणि पवित्र जानवे घालण्याचा अधिकार नाही, परंतु संस्कार गणपती या ग्रंथात असा स्पष्ट उल्लेख आहे की शूद्रांना उपनयन विधीचा अधिकार आहे। धर्मसूत्रे म्हणतात की शूद्रांना वेदाध्ययन करण्याचा अधिकार नाही, परंतु छांदोग्य उपनिषदाय 4:1-2 जनश्रुती या शूद्रांची जी कथा सांगितली आहे तीवरून असे दिसते की शूद्रांना वेदाध्ययनाचा अधिकार होता। ती कथा अशी की जनश्रुती शूद्राला रैक्व या आचार्याने वेद शिकविला यापेक्षा प्रबळ पुरावा कवश एलुष याचा आहे। कवश एलुष हा शूद्र ऋषी होता। ऋग्वेदातील 10व्या मंडळात ज्या ऋचा आहेत त्यातील बऱ्याचशा ऋषा कवश एलुष याने रचल्या आहेत। धर्मसूत्रे म्हणतात की शूद्रांना वैदिक विधी व यज्ञ करता येत नाही। पूर्व मीमांसाचा कर्ता जैमिनी याने फार प्राचीन काळच्या
एका गुरुचा उल्लेख केला आहे. तो गुरु म्हणजे बद्री. बद्रीचे ग्रंथ काळाच्या उदरात गडप झालेत किंवा गडप करण्यात आलेत. जैमिनीने असे म्हटले आहे की शूद्रांना वैदिक यज्ञ करण्याचा अधिकार आहे. या तत्वाचा बद्रीने पुरस्कार केला. भारद्वाज श्रौतसूत्र 5:28 म्हणते की वैदिक यज्ञ करण्याला अवश्य असे 3 पवित्र अग्नी लागतात. ते तिन्ही अग्नी पेटविण्याचा अधिकार शूद्रांना आहे असे मान्य करणारा एक पंडितांचा पंथ आहे. त्याचप्रमाणे कात्यायन श्रौतसूत्र 1:4-16 याच्या टीकाकाराने असे कबूल केले आहे की शूद्रांना वैदिक विधी करण्याचे अधिकार आहेत. असा निष्कर्ष ज्यावरून काढता येईल असे कित्येक भाग वेदात आहेत. धर्मसूत्रे म्हणतात की शूद्रांना पवित्र सोमरस पिण्याचा अधिकार नाही, परंतु शूद्रांना परमेश्वरी पेय पिण्याचा अधिकार आहे. हे सिद्ध करण्याला अश्विनांच्या कथेत नक्की पुरावा सापडतो. ती कथा अशी: एकदा असे झाले की सुकन्या आंघोळ करून विवस्त्र स्थितीत उभी असताना अश्विनांनी तिला पाहिले. च्यवन ऋषीची ती तरुण पत्नी होती. लग्नाच्या वेळी च्यवन इतका मात्रा होता की आज मरतो की उद्या. सुकन्येचे सौंदर्य तारुण्य पाहून अश्विन तिच्यावर मोहित झाले. ते तिला म्हणाले, तू आम्हापैकी एकाला पती म्हणून माळ घाल. तू तुझे तारुण्य वाया घालवायस हे तुला शोभत नाही. मी पतिव्रता आहे असे उत्तर देऊन सुकन्येने अश्विनांची विनंती नाकारली. त्यांनी तिच्या पुढे एक करार ठेवला. ते म्हणाले, आम्ही दोघे स्वर्गाचे प्रसिद्ध वैद्य आहोत. आम्ही तुझ्या पतीला तरुण व सौंदर्यवान करू. हे जर तुला कबूल असेल तर तू आम्हापैकी एकाला पती म्हणून मान्य कर. अश्विनांचे उद्गार ऐकून सुकन्या च्यवनकडे गेली व तिने त्याला ते निवेदन केले. च्यवन सुकन्येला म्हणाला, तू तसे कर. कराराप्रमाणे सर्व गोष्टी झाल्यानंतर अश्विनांनी च्यवनाला तरुण केले. यानंतर असा प्रश्न उपस्थित झाला की देवांचे पेय जे सोमरस ते पिण्याचे अधिकार अश्विनांना आहे काय? अश्विनी शूद्र आहेत म्हणून त्यांना सोमरस पिण्याचा अधिकार नाही, असा इंद्राने युक्तिवाद केला. अश्विनांनी च्यवनाला शाश्वत तारुण्य दिले होते. त्यांनी युक्तिवाद करून अश्विनांना सोमरस देण्यास इंद्राला भाग पाडले. 6. शूद्र अनार्य आहेत असे दाखविणारे जे पुरावे धर्मसूत्रात आढळतात ते या बाबतीतील विश्वसनीय पुरावे म्हणून ग्राह्य मानता येत नाही. याचे दुसरे एक कारण आहे. हे पुरावे मनुच्या मताला पोषक ठरत नाहीत. शूद्र हे आर्य की अनार्य हा प्रश्न निकालात काढताना मनुस्मृतीतील खालील श्लोकांचा विचार लक्षपूर्वक करणे जरूर आहे. ब्राह्मणांपासून उत्पन्न झालेल्या जातीची स्त्री व शूद्र स्त्री यांना वरिष्ठ जातीतील पुरुषापासून मुले झाली तर त्या मुलांच्या जातीला 7व्या पिढीत श्रेष्ठ जातीचा दर्जा प्राप्त होतो. शूद्राला ब्राह्मणाचा दर्जा मिळविता येतो आणि ब्राह्मण अधोगतीला जाऊन शूद्राच्या दर्जाला पोहोचतो. हाच नियम क्षत्रियांच्या किंवा वैश्यांच्या संततीला लागू होतो. अनार्य स्त्रीपासून आर्य पुरुषाला मुलगा झाला व ब्राह्मण स्त्रीपासून अनार्य पुरुषाला मुलगा झाला तर त्या 2 मुलांपैकी कोणाला श्रेष्ठ मानावे याबद्दल शंका उत्पन्न झाली तर तिचा निकाल येणेप्रमाणे लावावा. अनार्य स्त्रीपासून आर्य पुरुषाला मुलगा झाला तर तो आपल्या अंगच्या सद्गुणांनी आर्य होऊ शकतो, परंतु अनार्य पुरुषाचे संतान आर्य स्त्रीपासून जरी झाले असले तरी ते आर्यासारखे होऊ शकणार नाही, अनार्यच राहील. मनुस्मृती 10 श्लोक 64-67. मनुस्मृतीतील 64 श्लोक अध्याय 10 गौतम धर्मसूत्रात 4:22 आढळतो. या श्लोकाचा खरा अर्थ काय आहे याबद्दल विद्वानात मतभेदात थोडी लढत चालू आहे. निरनिराळ्या विद्वानांनी या श्लोकाचे जे अर्थ केले आहेत त्यांचा सारांश बुटलर यांनी खालील शब्दात दिला आहे. मेध, गोव, कुल्ल आणि राध यांच्या मताप्रमाणे या श्लोकाचा अर्थ असा होतो की शूद्र स्त्री व ब्राह्मण पुरुष यांच्यापासून उत्पन्न झालेली मुलगी व तिचे मुले या सर्वांनी जर ब्राह्मणाशी लग्ने केली तर त्या शूद्र स्त्रीपासून 6वी मुलगी जन्माला येईल. तिची मुले ब्राह्मण समजली जातील. गौतम सूत्रात या श्लोकाशी जुळणारा एक भाग आहे. त्या भागावर हरदत्त यांनी जी टीका केली आहे तिच्याशी वरील अर्थ जुळतो. तथापि नारद सूत्र व नदन सूत्रही या श्लोकाचा निराळाच अर्थ लावतात. त्याचे मत असे की ब्राह्मण पुरुष व शूद्र स्त्री यांच्यापासून उत्पन्न झालेला मुलगा किंवा मुलगी परासव म्हणून समजले जातात. अशा प्रकारच्या मुलाने नीतिमत्ता श्रेष्ठ असलेल्या इतर सद्गुणाने युक्त असलेल्या परासव मुलीशी जर लग्न केले तर त्याच्या वंशजांनीही तशाच तऱ्हेची लग्ने केली तर 6व्या पिढीत जन्मलेले मूल ब्राह्मण म्हणून समजले जाईल. बौधायन सूत्रातील 1:16-13-14 हा श्लोक नंदन सूत्रात उद्धृत केला आहे. श्लोकाचा अर्थ येणेप्रमाणे निषाद पुरुषाला निषाद स्त्रीपासून जी संतती होते ती आपल्या आईबापाचे शूद्रत्व 5व्या पिढीच्या आत नाहीशी करते. अशा संततीच्या 5व्या पिढीतील मुलांचा उपनयन विधी करण्यास हरकत नाही.
अशा संततीच्या 6व्या पिढीतील वंशजाचे यज्ञकर्म करण्यास हरकत नाही. बौधायन सूत्रातील हा भाग खरा आहे. त्याबद्दल मद्रास येथे जी या सूत्राची हस्तप्रत उपलब्ध झाली आहे ती वरून दिसून येते की या भागावरून हे स्पष्ट होते की ब्राह्मण पुरुष व शूद्र स्त्री यांच्यापासून जे मुलगे उत्पन्न होत त्यांना आर्यत्व मिळण्याचा अधिकार होता. मनुस्मृतीतील श्लोकांचाही अर्थ असाच असला पाहिजे. हे अशक्य नाही असेही वाटते. या श्लोकाचे भाषांतर येणेप्रमाणे असावयास पाहिजे होते. ब्राह्मण पुरुष व शूद्र स्त्री यांना जर ब्राह्मण जातीचे गुणधर्म असलेला सर्वोत्कृष्ट मुलगा झाला किंवा परसव जातीचे गुणधर्म असलेली मुलगी झाली तर परासव जातीला 7व्या पिढीत उच्चतम जातीचा दर्जा प्राप्त होतो. मनुस्मृतीतील 64व्या अध्याय 10 श्लोकाचा अर्थ कसाही लावला तरी एक गोष्ट निर्विवाद आहे की काही विशिष्ट परिस्थितीत शूद्र 7व्या पिढीत ब्राह्मण होऊ शकत होता. शूद्र जर आर्य नव्हता तर त्याला ब्राह्मण करण्याची कल्पना कोणालाही सुचणे शक्य नव्हते. प्राचीन काळी असा नियम सर्रासपणे पाळला जात होता की एखाद्या माणसाला आपल्या जन्माची शुद्धता सिद्ध करावयाची असेल तर ती त्याने आपल्या 6 पिढ्यातील लोकांच्या जन्माची शुद्धता सिद्ध करून दाखवावी लागत असे. 6 पिढ्यातील लोक जन्मतः स्वतंत्र नागरिक होते व त्यांचा जन्म कायदेशीर रीतीने लग्न झालेल्या आईबापांच्या पोटी झाला होता हे सिद्ध करून दाखविणे जरूर होते. 7. शूद्र हा अनार्य होता हे मत अर्थशास्त्रातील तज्ञांच्या मतांना जुळणारे नाही. कौटिल्य हा अशा तज्ञांपैकी एक होता. या बाबतीत त्याचे मत विशेष महत्त्वाचे समजले पाहिजे. गुलामगिरीचा कायदा तयार करताना तो म्हणतो, जन्मतः गुलाम नाही, वयात आलेला नाही, पण जन्माने आर्य आहे अशा शूद्राची त्याच्या नातलगांना विक्री केली किंवा त्याला आयुष्यभर गहाण ठेवले तर त्या नातलगांना 12 पणांचा दंड करावा. एखाद्या गुलामाला पैसे द्यावायचे असून ते फसवून बुडविले किंवा आर्य म्हणून त्या गुलामाला जे हक्क उपभोगता आले असते ते त्याला भोगू दिले नाही तर अशी कृत्ये करणाऱ्याला दंडाची शिक्षा करावी. ओलीस धरल्याची रक्कम भरलेली असताही गुलामाला गुलामगिरीतून मुक्त केले नाही तर त्याबद्दल 12 पणांना दंड द्यावा लागेल. काही कारण नसता गुलामाला एकाच ठिकाणी डांबून ठेवले तर त्याबद्दलही 12 पणांचा दंड द्यावा लागेल. त्याने स्वतःला गुलाम म्हणून विकत घेतले असेल तर त्याची संतती आर्य म्हणून समजली जाईल. धन्याच्या कामाला काही बाधा न येऊ देता गुलामाने जी मिळकत मिळविली असेल तिच्यावर त्याचा हक्क राहील. त्याला बापापासून जो वारसा हक्क मिळाला असेल त्यावरही त्याचा संपूर्ण ताबा राहील. वरील उत्तरावरून हे स्पष्ट होते की कौटिल्य स्पष्ट व खणखणीत शब्दात शूद्रांना आर्य संबोधित होता. आर्यांनी शूद्रांना गुलाम केले. या मुद्द्याचा विचार केला तर असे दिसते की हा मुद्दा खोटा नसला तरी बराच मूर्खपणाचा वाटतो. हा मुद्दा 2 गृहीत गोष्टींवर उभारलेला आहे. दास हे गुलाम होते असे ऋग्वेदात वर्णन आले ही पहिली गृहीत गोष्ट. दास व शूद्र हे एकच लोक होते ही दुसरी गृहीत गोष्ट. दास हा शब्द ऋग्वेदात गुलाम किंवा नोकर या अर्थाने वापरला आहे हे खरे आहे, परंतु या अर्थाने हा शब्द फक्त 5 ठिकाणी वापरलेला आहे. परंतु हा शब्द या अर्थाने 5 पेक्षा अधिक ठिकाणी वापरलेला असता तरी त्यामुळे आर्यांनी शूद्रांना गुलाम केले असे सिद्ध होते काय? दास व शूद्र ही एकाच लोकांची 2 नावे होत म्हणजे ते एकच लोक होत असे सिद्ध केल्याशिवाय आर्यांनी शूद्रांना गुलाम केले असे म्हणणे हास्यास्पद आहे. म्हणजे मुळी ज्ञात वस्तुस्थितीला सोडून आहे. राजांच्या राज्याभिषेक विधीत शूद्रांना भाग घेता येत असे. वैदिक काळानंतरच्या पुढील काळात म्हणजे ब्राह्मणी काळात प्रजा राजाला राजस्व देत असे. प्रजेने राजाला राजस्व दिले हे दर्शविण्यासाठी राज्याभिषेकाचा विधी केला जात असे. राजस्व देण्याच्या बाबतीत आणि राज्याभिषेक करण्याच्या बाबतीत जनतेचे प्रतिनिधित्व प्रामुख्याने भाग घेत असत. या प्रतिनिधींनी रत्नी म्हणत असत. हे प्रतिनिधी राजत्वाचे प्रतीक म्हणून राज्य हातात घेऊन राज्याभिषेकाच्या वेळी ते राजाच्या हातात देत असत. म्हणून या प्रतिनिधींना रत्नी म्हणत असत. रत्नींकडून राजाला समारंभपूर्वक रत्न मिळाले तर त्याला प्रजेकडून राजस्व मिळाले असे समजले जात असे. रत्नीकडून रत्न मिळाल्यानंतर राजा प्रत्येक रत्नीच्या घरी जात असे व प्रत्येक रत्नीला काही नजराणे देत असे. अशा अनेक रत्नांपैकी एक रत्नी शूद्र असे ही विशेष महत्वाची गोष्ट आहे. नीतिमयूक या ग्रंथाचा कर्ता नीलकंठ याने फक्त अलीकडच्या काळात झालेल्या राज्याभिषेक विधीचे वर्णन केले आहे. त्याने असे म्हटले आहे की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे 4 मुख्यमंत्री राजाला राज्याभिषेक करीत असत. त्यानंतर प्रत्येक वर्णाचे आणि त्या वर्णाच्या खालच्या जातीचे पुढारी राजाला पवित्र पाण्याचा अभिषेक करत असत. त्यानंतर द्विज राजाच्या नावाचा घोष करीत असत. पांडवांचा वडील बंधू युधिष्ठिर याच्या राज्याभिषेकाचे वर्णन महाभारतात आले आहे. त्या वर्णनावरून स्पष्ट दिसते की राजाच्या राज्याभिषेकाला ब्राह्मण व शूद्र या दोघांनाही उपस्थित होण्याबद्दल आमंत्रण देण्यात येत असे. महाभारत
सभा पर्व अध्याय 33 श्लोक 41-42. प्राचीन काळी जानपद व पौरे अशी दोन विधिमंडळे असत व त्याचे सभासद शूद्र असत. या परिस्थितीमुळे शूद्रांना ब्राह्मणांकडून योग्य तो मान मरातब मिळत असे. मनुस्मृती 4:61 व विष्णुस्मृती 21:64 यांच्यावरूनही हे सिद्ध होते की शूद्रांना ब्राह्मणाकडून मान मरातब हक्काने मिळत होता. म्हणूनच मनुने असा निर्बंध घातला की ज्या देशाचा राजा शूद्र असेल त्या देशात ब्राह्मणांनी राहू नये. शूद्र हे राजे होते हेही यावरून सिद्ध होते. भीष्माने युधिष्ठिराला राजकारणाबद्दल जे उपदेशवजा धडे दिले आहेत त्याची माहिती महाभारताच्या शांती पर्वात दिली आहे. भीष्म म्हणतो, तू कोणत्या प्रकारचे मंत्री नेमावेस याची तुला माहिती देतो. वेदांचा अभ्यास केलेले, मानापमानाची जाणीव असलेले, स्नातक पंथाचे आणि शुद्ध आचाराचे 4 ब्राह्मण, शारीरिक बळाने उत्तम आणि शस्त्रे चालविण्यात चपळ 8 क्षत्रिय, श्रीमंत असलेले 21 वैश्य, स्वभावाने नम, आचरणाने शुद्ध आणि दररोजच्या कर्तव्याबद्दल दक्ष असे 3 शूद्र आणि पुराणांचे ज्ञान असलेला आणि 8 प्रमुख गुणांची पारख करणारा असा सूत जातीचा 1 असे मंत्री तू नेम. वरील उतारावरून हे स्पष्ट होते की शूद्र लोक राजाचे मंत्री होत असत आणि त्यांची संख्या ब्राह्मण मंत्र्यांची संख्या जवळजवळ सारखी असे. शूद्र गरीब व हीन दर्जाचे लोक नव्हते, ते श्रीमंत होते. ही गोष्ट मैत्रायणी संहिता 4:2, 7, 10, 25 ब्राह्मण 6:1, 11 यांच्यावरून स्पष्ट होते. आर्यांनी शूद्राला गुलाम केले. या मुद्द्याला अजून 2 बाजू आहेत. शूद्रांना गुलाम केले ही गोष्ट खरी धरली तरी शूद्रांना गुलाम करण्यात आर्यांना कोणते महत्त्व वाटत होते? आर्यांना गुलामगिरीच्या पद्धतीबद्दल माहिती नव्हती किंवा आर्य आर्यांना गुलाम करीत नसत. असे मानले तर शूद्रांना गुलाम करण्यात आर्यांना काहीतरी वाटत होते असे समजता येईल. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की आर्यांना गुलामगिरीच्या पद्धतीची पूर्ण माहिती होती आणि ते आर्यांना गुलाम करण्यास संमती देत असत. हे ऋग्वेदावरून 8:86-7, 8:56-3 स्पष्ट होते. असे असता आर्य लोक विशेषतः शूद्रांना गुलाम करण्यास का उत्सुक होते? याहीपेक्षा जास्त महत्वाचा असा प्रश्न आहे की गुलामांकरता आर्यांनी निराळे कायदे का केले? सारांश, शूद्र हे पूर्वी कोण होते आणि ते 4था वर्ग म्हणून कसे झाले या आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधून काढण्यात युरोपियन ग्रंथकारांचा सिद्धांत आपल्या उपयोगी पडत नाही.